योबाला त्याची बायको काय म्हटली, अरे तुझा देव कुठे? तुझा त्रास त्याला दिसत नाही का? तुझ्या वेदना त्याला दिसत नाहीत का? तो म्हटला, मी खंबीरपणे माझ्या परमेश्वरापुढे उभा राहील आणि माझा जीवित क्रम त्याला मी सादर करील आणि मी त्याला विचारील, परमेश्वरा हे संकट माझ्यावर का आलेलं आहे, मी कुठं चुकलो म्हणून. हालेलुया. तेवढी ताकद आमच्यामध्ये आहे का देवाच्या पुढे जाऊन उभं राहायची? तेवढी शक्ती आमच्यामध्ये आहे का की आम्ही देवाच्या पुढे खंबीरपणे उभं राहावं, की आम्ही काही पाप केलं नाही, आम्ही देवाच्या पुढे सादरीकरण करावं की देवा खरोखर योबासारखं आमच्या जीवनामध्ये कधी पाप झालं नाही. हालेलुया, हालेलुया. तरी प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की तुमच्या पापाची क्षमा मी केलेली आहे. माझ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबा थेंबानं तुमच्या पापाची मी क्षमा केलेली आहे आणि मला बसल्या फटक्यानं तुम्हाला आरोग्य मिळाले. हालेलुया. तुमचे नाखेसारखे लाल झालेले पाप मी बर्फासारखे पांढरे शुभ्र करणारा जिवंत परमेश्वर तुमच्या सोबत आहे. म्हणून तुम्ही दुःखी आणि कष्टी होऊ नका. मी तुमचे रोग बरे करतो, मी तुमची परिस्थिती बदलतो. याचा हेतू हाच आहे की तुम्ही माझी स्तुती आणि आराधना करावी आणि जगाला जाऊन माझं शुभवर्तमान तुम्ही विदित करावं की खरोखर प्रभू येशू ख्रिस्त हाच पुनरुत्थान आहे आणि हाच जीवन आहे. फक्त एवढी घोषणा तुम्हाला जगाला करायची आहे. आम्ही पाहतो की शाऊलाचा पाऊल झालेला आहे. शाऊल देवाच्या लेकराचा छळ करत होता, परंतु हा शाऊल यासाठी परमेश्वरानं त्याला आशीर्वादित केलं की त्यानं जाऊन देवाची सेवा करावी, देवाचा आशीर्वाद लोकांना द्यावा आणि देवाचं जीवन बदलण्यासाठी या शाऊलाचा पाऊल परमेश्वराने केला. तो अंधारात चालला, परंतु अंधारातून काढून या शाऊलाला परमेश्वराने प्रकाशात आणलं. त्याला प्रभूने प्रकाशात आणलं आणि त्याच्याद्वारे महान चमत्कार परमेश्वराने केला. माझा विश्वास आहे तुमच्या लेकराद्वारे सुद्धा परमेश्वर त्याचे